नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. मंडळी नमस्कार. आजचा विषय जो आहे आपला विविध पिकांचे पेरणी लागवडीचे अंतर. बरेच शेतकरी नेहमी विचारतात की कापूस कोणत्या अंतरावर लावा, सोयाबीन कसं पेरावं, कोणती पद्धत चांगली आहे, तुरीतलं अंतर किती ठेवावं, कशातली जोडवळ लावायची का सिंगल लावायची. आणि खरंच ते महत्त्वाचं आहे, कारण पेरणीच्या अंतरावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जसं एकरी झाडाची संख्या, एका एकरात झाडं किती बसतात कुठल्याही पिकामध्ये, ते पेरणीच्या अंतरावर 2 ओळीतलं अंतर गुणिले 2 झाडातलं अंतर हे जर आपण केलं तर एकरी झाडं किती बसतात प्रत्येक पिकामध्ये ते आपल्याला काढता येते. त्यानंतर उत्पादनसुद्धा आपल्या पेरणीच्या अंतरावर अवलंबून असते. त्यानंतर मशागत इत्यादी बऱ्याच गोष्टी या पेरणीतल्या किंवा लागवडीच्या अंतरावर अवलंबून असतात. त्यामुळं हे एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला उत्पादन घेण्यासाठी जे काय महत्त्वाचे विषय आहेत त्यातला एक विषय महत्त्वाचा म्हणजे पेरणी किंवा लागवडीचं अंतर. तर आता बघा, बरेच शेतकरी पारंपरिक पद्धतीनं पेरणी किंवा लागवड करतात, मात्र बऱ्याच पिकांमध्ये सुधारित पद्धतीचा वापर केल्यास उत्पादन वाढतं. पारंपरिक पद्धतीनं आपण बघा, परिस्थितीनुसार किंवा वेळेनुसार किंवा गरजेनुसार आपल्याला बदल करावे लागतात. जसं आता पूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी असायची, घरची तिफन असायची आणि पेरणारी मंडळीसुद्धा जवळपास प्रत्येक घरात एखादी व्यक्ती पेरणीसाठी फार उत्कृष्ट पेरणी करायची. आता बैल कमी झाले, पेरणारी मंडळी गावात 2-4 जण जर सोडले तर कोणी पेरू शकत नाही एवढं परफेक्ट. ट्रॅक्टर निघाले, ट्रॅक्टरनं पेरणी करतात बहुतांश शेतकरी. आता अजून काही बदल वातावरणातले म्हणा किंवा मशागत पद्धतीमध्ये वेगवेगळे, जसं आपण आता तुरीमध्ये व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत मागच्या अनेक वर्षापासून आपण ते शिफारस करत आलो आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण अजून सुधारणा केली आहे. 2 झाडातलं अंतर किती असावं, 2 ओळीतलं अंतर किती असावं, कशामुळं ते अंतर तसं असावं. कापसामध्ये आपण शिफारस करतो समान अंतर पद्धत, विषम अंतर पद्धत, जोडओळ पद्धत. सोयाबीनमध्ये BPF. तर या संशोधनामधून, जसं आता तुरीमध्ये आम्ही इतक्या वर्षापासून काम करतोय तरीसुद्धा संशोधन आम्ही सतत करत राहतो आणि त्या संशोधनामधून ज्या गोष्टी शेतकऱ्याच्या फायद्याच्या किंवा परिस्थितीनुसार बदललेल्या ज्या गोष्टी आहेत त्याची आपण शिफारस करत राहतो. त्यामुळे ज्या पारंपरिक पद्धतीनं आपण करत आलो आहे त्याच्यामध्ये त्या पिकांमध्ये गरजेनुसार आपल्याला बदल करणं हे आवश्यक आहे. गरजेनुसार बघा, कुठलाही बदल हा शब्द जर आपण पाहिला तर चेंज क्रिएट्स टेम्पररी इनकम्फर्ट. म्हणजे कुठलाही बदल जर करायचा झाला तर तो थोडासा काही कालावधीसाठी आपल्याला इनकम्फर्ट म्हणजे तो करावासा वाटत नाही, कारण आपण नेहमी करत आलो आहे ते आपल्याला सोपं वाटतं. वेगळं करायचं म्हटलं तर ते आपल्याला असं करू वाटत नाही. चेंज इज डायनॅमिक, चेंज इज मस्ट फॉर ग्रोथ असं म्हणतात बदलाबद्दल, चेंजबद्दल. चेंज इज मस्ट फॉर ग्रोथ म्हणजे आपल्याला ग्रोथ करायचं असेल, म्हणजे प्रगती करायची असेल तर बदल फार आवश्यक आहे. आणि त्याच्याचमुळं ज्या नवीन पद्धती आहेत, सुधारित पद्धती आहे, पेरणीच्या पद्धती आहेत किंवा लागवडीच्या पद्धती आहेत, अंतराचे आहेत, तर त्याचा अवलंब आपण केला पाहिजे. पारंपरिक तर करत आलोच आहे, पण परिस्थितीनुसार, गरजेनुसार किंवा शिफारसीनुसार आपण नवीनसुद्धा करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याचमुळं आज जो आपण आजचा सेशन घेतला आहे त्यात महत्त्वाचे आपण 3 पिकं पाहणार आहोत: कापूस, सोयाबीन आणि तूर. तर आपण आता पेरणीचं किंवा लागवडीचं अंतर ठरवताना एकरी झाडांची योग्य संख्या राखणं महत्त्वाचं आहे. एकरी झाडाची संख्या योग्य पाहिजे. याच्यासोबतच फक्त झाडाची संख्या योग्य म्हणजे फार संख्या वाढवली म्हणजे तुमचं उत्पादन वाढेल असं नाही. संख्या नाही, योग्य संख्या असावी. याच्यासोबतच पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणे हे सुद्धा आवश्यक आहे. हवा खेळती राहणे हे सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर मशागत कशी करता येईल याचासुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला पेरणी किंवा लागवडीचं अंतर हे काय ठेवायला पाहिजे हे आपल्याला ठरवावं लागतं. आता सगळ्यात पहिले आपण कापसावर येऊ, कारण कापसाचे अनेक प्रश्न या अंतराबद्दल येतात. तर मंडळी, कापसाची 3 पद्धतीनं लागवड होते.
लागवड अंतराचे जे आहेत त्या 3 पद्धती आहेत. त्यामध्ये पहिली पद्धत म्हणजे समानांतर पद्धत. 2 झाडातलं आणि 2 ओळीतलं अंतर तिथं सारखं ठेवलं जातं. की समजा भारी जमीन जर असेल तर 4x4 वर लागवड करतात. थोडीशी मध्यम जमीन असेल तर 3.5x3 वर. एकदम भारी बागायती खूप हे असेल तर दोन्ही अंतर सारखे 5x5 वर लागवड करतात. हलकी जमीन असेल थोडी तर 3x3 वर करतात, 2.5x2 वर. म्हणजे 2 ओळीतलं आणि 2 झाडातलं अंतर सारखं ठेवतात. त्या पद्धतीला कापसामध्ये समानांतर पद्धत म्हणतात. ओळीतलं आणि झाडातलं अंतर सारखं. आता याचे काही फायदे आहेत पण काही तोटे सुद्धा आहेत. पूर्वी बहुतांश शेतकरी समानांतर पद्धतीनंच लागवड करायचे. तर याचा फायदा असा आहे की सारख्या अंतरावर 3x3 4x4 वर लागवड केली तर दोन्ही बाजूनं आपल्याला मशागत करता येते. वखरवाही डवरणी जी आहे, डवऱ्याचे फेर आपल्याला दोन्ही बाजूनं देता येतात आणि दोन्ही बाजूनं डवऱ्याचे फेर दिल्यामुळं तणाचा त्रास जो आहे तो तणाचा त्रास आपल्या तिथे कमी होतो, निंदावरचा खर्च कमी होतो. पण या गोष्टीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये तोटे थोडेसे जास्त आहेत. तर पहिला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या समानांतर पद्धतीमध्ये एकरी झाडाची संख्या आपण वाढवू शकत नाही. आपल्याला उत्पादन वाढवायचं जर असेल तर एकरी झाडाची संख्या फार महत्त्वाची आहे. तर एकरी झाडाची संख्या का वाढवू शकत नाही? कारण समजा तुम्ही 4x4 वर कापूस लावताय तर 4 × 4 एका झाडाला 16 स्क्वेअर फीट जागा लागते. 3x3 वर कापूस लावताय तर 3 त्रिक 9 एका झाडाला 9 स्क्वेअर फीट जागा लागते. म्हणजे प्रति झाड जी जागा लागते ती जास्त लागते. त्यामुळं तुम्ही आता समजा 3x3 वर कापूस दाटतोय तुमचा, फांद्यात फांद्या लागतात, तर अजून झाडाची संख्या वाढवायची तर अंतर कमी करू शकत नाही कारण आधीच कापूस तिथं दाटतोय. त्यामुळं जे अंतर आहे त्यामध्ये अजून अंतर कमी करणं शक्य होत नाही. त्यासाठी आपल्याला जे अंतर आहे, लागवडीचं अंतर जे आहे, आता दुसरी पद्धत या कापूस लागवडीमध्ये दुसरी पद्धत जी आहे ती आहे विषम अंतर पद्धत. आता या विषम अंतर पद्धतीमध्ये कशा पद्धतीने लागवड होते की 2 ओळीतलं अंतर हे मोठं ठेवलं जातं, 2 झाडातलं अंतर हे कमी केलं जातं. ओळीमध्ये एवढं अंतर ठेवा की तिथं शेवटपर्यंत कापूस दाटणार नाही, दाटी होणार नाही, एवढं अंतर. मग आता ते किती ठेवायचं? एकदम हलकी कोरडो जमीन असेल जिथं कापसाची वाढ बिलकुल होत नाही, जास्त होत नाही, तिथं 3 फूट ठेवू शकता. मध्यम जमीन असेल तिथं 4 फूट ठेवू शकता. भारी जमीन असेल 5 फूट ठेवू शकता 2 ओळीतलं अंतर. आणि एकदम भारी जमीन बागायती खूप कापूस वाढतो, नेहमी दाटतो, तर 2 ओळीतलं अंतर तुम्ही तिथं 6 फूट ठेवू शकता. हे झालं 2 ओळीतलं अंतर, 3 फुटापासून तर 6 फुटापर्यंत. आपली जमीन कशी आहे, आपल्या शेतात कापूस किती वाढतो, आपण खत व्यवस्थापन किती करतो, आपल्याला पाण्याची व्यवस्था आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या प्रत्येक शेतामधलं वेगवेगळं अंतर राहू शकतं. 2 झाडातलं अंतर 1, 1.5 किंवा 2 फूट ठेवू शकतो. या पद्धतीला 2 झाडातलं अंतर कमी आणि 2 ओळीतलं अंतर जास्त, या पद्धतीला विषम अंतर पद्धत म्हणतात. आता या विषम अंतर पद्धतीचे फायदे काय आहेत? तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे यामध्ये एकरी झाडाची संख्या आपण वाढवू शकतो. एकरी झाडाची संख्या आपल्याला तिथं वाढवता येते. दुसरा फायदा, जर आपण 2 ओळीतलं अंतर व्यवस्थित ठेवलं तर तिथं सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते, फवारणी करायला शेवटपर्यंत सोपं जाते. तर हे 2 महत्त्वाचे फायदे विषम अंतर पद्धतीमध्ये. पण या पद्धतीचा एक तोटा सुद्धा आहे. तर तो तोटा असा आहे की जर आपण 2 झाडातलं अंतर कमी केलं तर तिथे जे आडवे उभे डवऱ्याचे फेर चालायचे तर ते एकाच बाजूनं फेर चालतील. म्हणजे जे मोठं अंतर आहे 2 ओळीत त्याच्यामध्येच फेर चालतील. 2 झाडामधून जर आपण 1 फूट अंतर घेतलं तर एकही फेर चालणार नाही. 1.5 फूट किंवा 2 फूट 2 झाडातलं अंतर असेल तर सुरुवातीला 1-2 फेर चालतील, त्याच्यानंतर डवऱ्याचे फेर बसणार नाही. म्हणजे निंदनाचा त्रास तिथे, निंदावर खर्च तिथे आपल्याला जास्त लागू शकतो. हा एक तोटा येतो. तर मी जी शिफारस करतो ती विषम अंतर पद्धतीची शिफारस करतो. आता 2 झाडात अंतर जर आपल्या शेतामध्ये तण जास्त होत असेल, निंदाला खर्च जास्त लागत असेल
तर 2 झाडातलं अंतर आपण 1.5 ते 2 फूट ठेवा. अशामुळं तुम्हाला सुरुवातीचे 1-2 डवऱ्याचे फेर करता येतील. पण जर जास्त तणाचा प्रादुर्भाव नसेल तर एकरी झाडाची संख्या वाढण्यासाठी आपण 2 झाडात पट्टा पद्धत म्हणजे काय म्हणतो आपण टप्प्यावर लावलं. कुठे 1 फूट येईल, कुठं 9 इंच येईल, कुठं 14 इंच येईल, 1 फुटापेक्षा कमी जास्त, तर सरासरी 1 फुटावर जरी आलं झाड तरी चालेल. 1 फुटापेक्षा जास्त जवळ लावण्याचं काही आवश्यकता नाही. मी माझ्या शेतामध्ये सगळे प्रयोग केलेले. 3 इंचावर लावून पाहिलं, 6 इंचावर लावून पाहिलं, 9 इंचावर, 1 फुटावर, 1.5 फुटावर, 2 फुटावर, माझे सगळे प्रयोग झालेले. मागच्या 20 वर्षापासून मी प्रयोग करतोय. तर त्यामुळं 1 फूट, कमीत कमी 1 फूट आणि जास्तीत जास्त 2 फूट 2 झाडातलं अंतर. तर 1.5 किंवा 2 कोणी ठेवायचं की ज्यांच्या शेतामध्ये तण जास्त होतं, गवतावर निंदावर पैसा जास्त खर्च होतो, मजूर मिळत नाही, तर शेवटचे आपले सुरुवातीचे 2 डवऱ्याचे फेर देण्यासाठी मग तुम्हाला तिथे मार्किंग करून फुली पाडून 1.5 किंवा 2 फूट अंतर ठेवायचं 2 झाडांमध्ये. आणि 2 ओळींमध्ये सांगितलं तुम्हाला तसं 3 फुटापासून 6 फुटापर्यंत. या पद्धतीचे झाडाची एकरी संख्या वाढल्यामुळं उत्पादनात वाढ होते. पण जर या पद्धतीत सुद्धा कापूस दाटला, म्हणजे जे तुम्ही 2 ओळीतलं अंतर ठेवणार आहे ते 3 समजा तुमचा कापूस दाटला, 4 फुटात कापूस दाटला किंवा 3 फुटात दाटला, तर मात्र मग इथे नुकसानसुद्धा होतं. म्हणजे दोन्हीकडून जर कापूस दाटला तर त्याची पातेगळ होते, बोंडसड होते, त्यातलं पांढरी माशी लवकर कंट्रोल होत नाही, मोठ्या प्रमाणात खालचे पाते गळून जातात. त्यामुळं आपण 2 ओळीतलं अंतर याच्यात काटकसर जास्त करू नका, कंजूसी करू नका. थोडंसं शिल्लक राहिलंच चालतं, पण दाटणार नाही कापूस 2 ओळीमध्ये एवढं अंतर ठेवा. आता तिसरी एक पद्धत आहे जोड ओळ पद्धत. याच्यामध्ये काय करतात, साधारणतः समजा 3 फुटाची आपण रेघाट्या मारल्या, म्हणजे रेषा मारल्या 3 फुटाच्या, तर 2 लावतात. 2 रेघाट्या लावायच्या, 1 सोडून द्यायचं, 2 लावायच्या, 1 सोडायची, 2 लावायचं, 1 सोडायचं. म्हणजे जवळजवळचे जे तासं आहेत त्याचं अंतर 3 फूट येईल आणि मोठं जे आहे त्यात 6 फूट अंतर येईल. पण ही शिफारस, याची सुद्धा मी फारशी शिफारस करत नाही जोडओळीची. याचं कारण असं आहे की तो कापूस 3 बाजूनं दाटतो, त्यामुळं 3 बाजूनं त्याला बोंडं पाई फारशी लागत नाही, लागले तरी टिकत नाही, गळ होते. फक्त एक बाजू जी मोकळी राहते तिकडनं तो कापूस तिथं त्याला माल लागतो. त्यामुळे ही शिफारस करत नाही. आता एकरी झाडाची संख्या कशी काढायची कोणत्याही पिकांमध्ये? बघा, 1 एकर म्हणजे 43,560 हे आपण लिहून ठेवायला हरकत नाही. 1 एकर म्हणजे किती स्क्वेअर फीट असतं? तर 1 एकर म्हणजे 43,560 चौरस फूट, स्क्वेअर फूट 43,560. आता झाडाची संख्या कशी काढायची? एकरी झाडाची संख्या हे गणित आहे. आता समजा तुम्ही 4/2 वर कापूस लावला, 2 ओळीतलं अंतर 4 फूट ठेवलं आणि 2 झाडातलं अंतर 2 फूट ठेवलं, तर एका एकरात किती झाडं बसतात? तर सरळ गणित आहे, एकदम सोपं गणित आहे. 4 गुणिला 2, 2 ओळीतलं अंतर गुणिला 2 झाडातलं अंतर, म्हणजे 4 गुणिला 2 किती झालं? 8. आता 2 झाडातलं अंतर गुणिला 2 ओळीतलं अंतर करून जे 43,560 आहे, एका एकरामध्ये 43,560 चौरस फूट. आता याला भाग द्यायचा या अंतरानं, ओळीतलं गुणिला झाडातलं अंतर किती? 4/2 म्हणजे 8 झालं. 43,560 भागीला 8 म्हणजे 5,445 झाडं बसतात. तर हे जे अंतर आहे, एका एकरात झाडांची संख्या कशी काढायची? 43,560 म्हणजे 1 एकरचं क्षेत्र, त्याला भाग द्यायचा 2 ओळीतलं गुणिला 2 झाडातलं अंतर. असं आपण कोणत्याही पिकामध्ये, आपण संत्रा लावला 25 फूट बाय 25 फूट म्हणजे 25 गुणिला 25 करा, 625. 43,560 भागीला 625, 70 झाडं बसतात. तर हे जे गणित आहे हे सगळ्या पिकांसाठी. आता जिथे सेंटीमीटरमध्ये लागवड होते, म्हणजे जसं सोयाबीनमध्ये 5 सेंटीमीटर लागवड म्हणतात, तर त्याला मग आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल, ते गणित करावं लागेल आणि त्याच्यानंतर एकरी झाडाची संख्या येईल. तर मी एक तुम्हाला रफ आयडिया दिली एकरी झाडाची संख्या कशी काढायची. आणि कापसाच्या अंतराबद्दल मी सांगितलं. विषम अंतर पद्धतीनं लागवड केली तर एकरी झाडाची संख्या वाढवू शकतो आणि 2 ओळीतलं अंतर योग्य जर ठेवलं
तर आपल्याला तिथं हवा खेळती राहील, सूर्यप्रकाश मिळेल, त्यामुळं कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी आणि गळ कमी सुद्धा होऊ शकते. तर हे कापसाबद्दल.